नमस्कार मंडळी, आम्ही आलो आहे आमच्या गावी। तुम्हाला माहिती असेल की आम्ही काही दिवस गावी आलो आहे। पहिला आम्ही कुणकेश्वर यात्रेसाठी आलेलो, तर आता आम्ही आमच्या गावापासून जवळच आमचा श्री स्वामी समर्थांचा मठ आहे, ते तुम्हाला मी दाखवेन आता। तर आपण चला मग जाऊया। हा बघा, हा गेट आहे, इथून आपण आतमध्ये जायचं आहे, जवळच आहे आमच्या घरापासून। मी चालतच जाणार होतो, पण आमच्याबरोबर आमचे बाबा होते ना, त्याच्यामुळे आम्ही त्यांना जरा गाडीने घेऊन गेलो। मस्त संध्याकाळचा नजारा आहे। आता आम्ही इथून आम्हाला राईट घ्यायचा आहे, इथून आम्ही चालत जाणार आहे। निरभ्र आकाश सुद्धा, मस्त असं वातावरण आहे संध्याकाळचं। संध्याकाळचे जवळजवळ 5:30 वाजले असतील आणि इथून आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे। रस्ता एकदम चांगला आहे। तुम्ही कधी इकडे आलात आमच्या इथे तर तुम्ही या मठाला पण जरूर भेट देऊ शकता। हे बघा, समोरच तुम्हाला ते झाडं दिसतात ना, तिथेच मठ आहे। हे बघा, हा मठ आहे बाहेरून, हा गेट आहे इथे। आता आम्ही उतरतो, मग तुम्हाला आम्ही दाखवते की आतमध्ये कसं आहे मठ। शांतता आहे एकदम, झाडं लावलेली आहेत। हे बघा, आमचे बाबा पण आले आहेत। हे बघा, आम्ही स्वामी समर्थांचा नमस्कार करून आम्ही त्यांना पुढे चाललो आहे। हे बघा, मस्त शांतता आहे, सुंदर असा मठ आहे। हे बाहेर आहे, मठाच्या बाहेर तुळशी वृंदावन आहे, बसायला देखील जागा छान केली आहे। इथे मंदिरे पण आहेत छोटी छोटी, संतोषी मातेचं मंदिर आहे। हे बघा, इथे आम्ही दर्शन घेतलं। महादेवाचं मंदिर पण आहे। हे बघा, सुंदर आहे ना, मस्त, मन एकदम प्रसन्न होऊन जातं। हनुमानाचं देखील छोटंसं मंदिर आहे। हे बघा, आणि बाजूलाच शनिदेवाचं पण मंदिर आहे। हे बघा, इथे आम्ही सर्व मंदिरांमध्ये दर्शन घेऊन थोडा वेळ बसलो होतो। नंदी बघा, किती मस्त आहे ना। नंतर आम्ही ना काजूच्या आमच्या बागेत गेलो, तिथे आम्ही मस्त काजू काढले, कच्चे काजू। कच्च्या काजूंची भाजी तुम्ही खाल्ली असेल ना, मस्त सुंदर लागते। आम्ही पण भाजी करण्यासाठी थोडे काजू काढून आणले। हे बघा, काजू मस्त लागले आहेत, आणि बोंड पण आम्ही काढले, तिथेच खाल्ले देखील। हे बघा, हे बघा कसे काजू धरले आहेत। काजू काढायला खूप मज्जा येत होती आम्हाला।
असे झाडावरचे डायरेक्ट काजू काढणं वेगळीच मजा असते। हे बघा, हे बघा काजू, हे आमचे बाबा ना काजू काढत होते आणि मी मस्तपैकी पिशवीत जमा करत होती। बघा आम्ही एवढे काजू जमवले, मजा आली खूप। गावची मजा काय वेगळीच असते। हे बघा आमच्या बाबांना काजू काढते, काजू मस्त आहेत यावर्षी। नंतर आम्ही काजू काढत नंतर आम्ही दुसऱ्या झाडाकडे पण गेलो, तिथे पण काजू थोडे होते ते काढले। ही बघा आमची लक्ष्मी, आमच्या सोबत असते ती, आम्ही निघालो की निघते बाहेर। बघा पिशवी एकदम भरूनच गेली आमची काजूंनी काढून काढून। हे बघा बोंड बघा कशी काजूची, पिवळी पिवळी लाल लाल। मठाचं पण बघा किती मस्त असं। मठाच्या बाजूलाच आमची बाग आहे काजूची ना, त्याच्यामुळे आम्ही इथे जवळजवळच गेलो। हे बघा मठ पण बघा बाहेरून सुंदर आहे, शांतता आहे मस्त। आम्ही बसलो थोडा वेळ, गप्पा मारल्या, नंतर ना आम्ही गावच्या आमच्या लिंगेश्वराच्या मंदिरात पण गेलो। हे बघा आमचं गावचं लिंगेश्वराचं मंदिर लांबूनही बघा किती सुंदर दिसतंय, छान आहे ना। गाडी पार्क केली आम्ही आणि बघा मंदिराच्या बाहेरचा हा परिसर मस्त आहे। मंदिरात गेलो, लिंगेश्वराचं दर्शन घेतलं। आम्ही बाहेर थोडा वेळ अजून बसलो देखील मंदिरामध्ये। मस्त आहे ना, हर हर महादेव। ही बाहेर पाण्याची टाकी पण आमच्या मंदिराच्या बाहेर लावली आहे। चला तर मग आपण इथेच व्लॉग संपूया।